तर वाल्मिक कराडला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सध्याची ही थेट दृश्य पाहतोय। त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आता पोलीस त्याला घेऊन निघालेले आहे आणि ही सध्याची थेट दृश्य आहे। आज वाल्मिक कराडला केज सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे। थोड्याच वेळात केज न्यायालयात त्याला हजर केलं जाईल आणि सध्या याच प्रकरणी मस्साजोगमध्ये देखील तणावाची स्थिती आहे, त्यामुळे प्रशासन देखील सतर्क झालंय। सकाळी 11 वाजता कराडला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आज वाल्मिक कराडला केज सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि पोलिसांकडून पुरेपूर खबरदारी घेतली जाते। मस्साजोगमध्ये तणावाची स्थिती असल्याने त्या ठिकाणी देखील पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि वाल्मिक कराडला आज कोर्टात हजर करण्यासाठी प्रशासनाने चांगली खबरदारी घेतलेली आहे। पुरेपूर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात असल्याचं पाहायला मिळतंय। महेंद्र मुदोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात महेंद्र यांच्याकडे। महेंद्र, पुरेपूर खबरदारी घेतली जाते, कराडला केस कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे। नक्कीच प्रणिता, जर बघितलं गेलं तर मोठी खबरदारी जी आहे ते बीड पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। वाल्मिक कराड यांच्या सीआयडी कोठडी जी आहे ती संपलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता त्यांना कोर्टात जे आहे ते हजर करण्यात येणार आहे। त्यापूर्वी जर बघितलं तर बीडमध्ये सर्वात मोठा जो पोलीस बंदोबस्त आहे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। बीड शहर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये सीआयडीचं कोठडी आहे, सीआयडीचं लॉकअप आहे आणि या लॉकअप मधून आताच वाल्मिक कराड यांना जे आहे ते बाहेर काढण्यात आलेलं होतं। मात्र काही कारणास्तव पुन्हा एकदा वाल्मिक कराड यांना आतमध्ये घेऊन गेलेला आहे। त्यांची जी प्रोसेस आहे ते पूर्ण पोलीस सध्या करताना पाहायला मिळतात। थोड्याच वेळापूर्वी जर बघितलं तर वैद्यकीय पथक देखील दाखल झालेलं होतं। वैद्यकीय तपासणी वाल्मिक कराड यांची करण्यात आलेली आहे। त्यानंतर आता त्यांना कोर्टात जे आहे ते आता हजर करण्यात येणार आहे। सध्या बीड शहर पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आलं असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। जवळपास 60 पोलीस कर्मचारी, 30 महिला पोलीस कर्मचारी आणि 3 जे प्लाटून आहे ते स्पेशल प्लाटून 3 या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। केज परिसर असेल, मस्साजोग परिसर असेल, या परिसरात देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीड जिल्हा पोलीस प्रशासन जे आहे ते सध्या अलर्ट मोडवर आहे। आता थोड्याच वेळात वाल्मिक कराड यांना केजच्या दिशेने घेऊन जातील। केज जिल्हा सत्र न्यायालयात वाल्मिक कराड यांच्यावरती सुनावणी होईल। नेमकं सुनावणी दरम्यान आज वाल्मिक कराडांना पुन्हा सीआयडी पोलीस कोठडी मिळेल किंवा न्यायालयीन कोठडी मिळेल, आता याकडे तमाम महाराष्ट्राचं राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे। आज थोड्याच वेळामध्ये आता वाल्मिक कराड जे आहे यांची इथली जी प्रोसेस आहे ते आता पूर्ण होत आहे। पोलिसांकडनं काही कागदपत्रावर जे आहे ते स्वाक्षरी घेण्याचं काम सध्या सुरू आहे। 14 दिवसापासून वाल्मिक कराड हे सीआयडीच्या ताब्यात आहेत, सीआयडीच्या पोलीस कोठडीत आहेत। कुठेतरी खंडणी प्रकरणामध्ये जो आरोप झालेला आहे त्या प्रकरणात काही धागे दोरे जुळलेत का हेही आता पाहणं जिक्रीचं ठरणार आहे। थोड्याच वेळामध्ये आरोपींचे जे वकील आहेत त्या ठिकाणी पोहोचतील आणि मग सुनावणीला सुरुवात होईल। सुनावणी दरम्यान नेमकं आता दोन्ही बाजूचे युक्तिवाद काय होतील हे महत्वाचं ठरणार आहे। आतमध्ये जर बघितलं तर सध्या वाल्मिक कराड यांची जी कागदपत्री जे प्रोसेस आहे ते पूर्ण करताना बीड पोलीस या ठिकाणी दिसतात। सीआयडीचं पथक देखील त्यांच्या सोबत आहे। सीआयडीचे अधिकारी जे आहेत, डीवायएसपी असतील, अपर पोलीस अधीक्षक असतील, हे सर्व सीआयडीची जी टीम आहे या ठिकाणी बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये सध्या उपस्थित आहे आणि इथं जे आहे जे प्रोसेस आहे ते आता पूर्ण केली जाते। वाल्मिक कराड 14 दिवसानंतर कोठडीच्या बाहेर पडतात। आता इथून केजला त्यांना घेऊन जाण्यात येईल आणि केज मध्ये गेल्यानंतर साधारणतः जर बघितलं प्रणिता तर बीड आणि केजचं जे अंतर आहे जवळपास 54 किलोमीटरचं अंतर आहे आणि या दरम्यान मोठी खबरदारी जी आहे ते पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। 3 विशेष प्लाटून आहेत। या प्लाटून च्या आतमध्ये एक दुसरी जी गाडी आहे ती पोलिसांची गाडी आहे, त्या गाडीमध्ये वाल्मिक कराड यांना बसवण्यात येणार आहे। पुढच्या ठिकाणी जर बघितलं तर एक पोलीस प्लाटूनची गाडी असेल आणि पाठीमागे असे 6 ते 7 वाहनांचा जो ताफा आहे तो वाल्मिक कराड यांच्या सुरक्षेसाठी असणार आहे। कारणही तसंच आहे, काल जर मस्साजोग मध्ये जर पाहिलं तर तणावाचं वातावरण होतं, आज देखील तिथं तणावाचं वातावरण आहे। या दरम्यान कुठलीही अप्रिय घटना घडू नये याची जी काळजी आहे ते बीड पोलीस आता घेताना पाहायला मिळतात। वाल्मिक कराड हे बीड शहर पोलीस स्टेशन मध्ये असलेल्या सीआयडी लॉकअप मध्ये आतमध्ये आहेत।
थोड्याच वेळापूर्वी त्यांना बाहेर आणण्यात आलं होतं, मात्र काही कागदपत्रावर त्यांची स्वाक्षरी जी आहे ती राहिलेली होती, त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना आतमध्ये पोलीस स्टेशन परिसरात घेऊन गेलेलं आहे. सीआयडीचं जे पथक आहे ते पथक देखील त्यांच्या सोबत आहे आणि त्यांची जी प्रोसेस आहे ते पूर्ण करताना पाहायला मिळतात. हा जर पूर्ण परिसर जर बघितला तर पोलीस जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बाजूला पोलीस गाडी आहेत, स्पेशल प्लाटून मध्ये स्पेशल जे कमांडो आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. आणि ही जी गाडी आहे पोलिसांची गाडी, या पोलिसाच्या याच गाडीमधून वाल्मिक कराड यांना जे आहे ते घेऊन जाण्यात येणार आहे. आणि संपूर्ण जो परिसर जर बघितला तर हा बीड शहर पोलीस स्टेशनचा परिसर आहे. अक्षरशः या परिसराला छावणीचं स्वरूप जे आहे ते आलं आहे. आता थोड्याच वेळामध्ये वाल्मिक कराड जे आहेत त्यांना आता वाल्मिक कराडला नेण्यात आलेला आहे. कागदोपत्री प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली गेल्यानंतर त्याला केस कोर्टाकडे नेलं जाईल आणि बीड शहर पोलीस स्टेशन ते केस कोर्ट हे अंतर जवळपास 54 किलोमीटरचं आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. पूर्ण खबरदारी प्रशासनाकडून घेतली जाते. धन्यवाद महेंद्र, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.